वंचित बहुजन आघाडीचा तब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धनगर समाजाला न्याय, धनगर समाजाला न्याय, कैलास गोरेंना न्याय, कैलास गोरेंना न्याय, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हो साहेब पाटील एक मिनिट। अनवा येथील कैलास गोराडे यांच्या अंगावरती निर्भीडपणे चटके यानंतर या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले। आज त्यांच्या कुटुंबियांनी न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। आपल्यासोबत त्यांचे कुटुंबीय आहेत। काय घटना घडली होती आणि अजूनही नवनाथ दौड यांना अटक नाहीये? त्यांनी मारहाण केली खूप। माझी छोटी छोटी मुलं, आम्ही अजून पण शेतात राहतो, आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे। त्या आरोपीला अजून अटक झाली नाही, आम्ही जगाव की मराव असं झालंय, अजून पण त्यांचा धोका आहे आम्हाला। आम्हाला न्याय पाहिजे त्यांच्यापासून, आम्हाला भविष्यात पण धोका आहे। तुम्ही त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशीच आमची मागणी आहे। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे एवढंच आमचं मागणं आहे। कैलास गोराडेंना कोणी मारहाण केली? सोन्या दोडे यांनी मारहाण केली त्याच्या भावाच्या सांगण्यावरून। नवनाथ दोडे याच्या सांगण्यावरून त्यांनी मग खूप मारहाण केली। नवनाथ दौड यांच्या मुलीने सांगितले की ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आम्ही प्रयागराजला होतो आणि नवनाथ दौड यांचा त्यात कुठलाही प्रकारचा सहभाग नाही। त्यांचं दोघांचं भावांचं बोलणं झालेलं आहे फोनवर एकमेकांशी, ते त्यांच्या सांगण्यावरून त्याचा 1 महिन्यापूर्वी वाद झाला होता, त्या वादावरून त्यांनी मारहाण केली। काय झालं होतं बरं वाद नेमका? ते काही पाईपलाईनचा वाद झाला होता, ते त्यांचा त्यांनी त्या वादामुळेच मारहाण केली त्यांनी। बरं, आता मागणी काय तुमची? मागणी आम्हाला फक्त एकच मागणी आमची की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, त्या आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे एवढंच आम्हाला म्हणायचंय। सुरेखा कैलास बोराडे। काय तुमच्या मागण्या असणार आहे? मी समाधान गोविंदा बोराडे। माझ्या भावाला त्यांना पहिले 1-1.5 महिना झाला ते पाईपलाईन करेल होती, त्याच्यामुळे त्यांना अडवलं होतं, ते मतदान घेत होता, तर त्यांना अडवलं होतं की मदत तुम्हाला घेऊ साईडला घ्या। तर त्यांना नवनाथना आणि सोन्याना या दोघांना पहिले बी त्याला मारेले आणि आता समजून सोन्या अटक आहे, पण नवनाथ दोड पटकनच्या पटकन अटक व्हायला पाहिजे ही आमची मागणी। आम्ही जंगलात एकले राहतो, आमच्या जीवाला धोका का होऊ शकतो, तद्लोक अटक होत नाही, तद्लोक काही करू शकतो, तिचं गुंडगार रात चालू आहे समजून घ्या, संकावा बी त्याला पटकन अटक व्हायला पाहिजे। आमची एवढीच मागणी आहे, आम्हाला न्याय भेटायला पाहिजे। नवनाथ यांच्या मुलीने सांगितले की यामध्ये नवनाथ दौड यांचा कुठलाही हस्तक्षेप नाहीये आणि ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आम्ही प्रयागराजला होतो। प्रयागराजला जायला होतो, पण तिचा फोन येईल त्याला तिथे असं पहिले मारेल ना, त्यानं पहिले बी त्याला जे विचार गड्ड खणून गाडाचं बोलेल तू पहिले त्याला मारेले, त्याच्या फोन शिवाय सोन्या काहीच करू शकत नाही, त्याचा पाठिंबा होता म्हणून त्याला इथले चटके देऊ शकला। माणूस कुत्र्यावर चटके देऊ शकत नाही, त्यावेळी कसं इथलं देऊ शकला मग चटके? असं त्याला फक्त नवनाथ दौड अटक व्हायला पाहिजे आजचं काल, नाही त्यामुळे आम्ही तहसील जाऊन फाशी घेऊ शकतो, ते करून मरू शकतो, ते आम्हाला न्यायाने भेटला तर पहिला नवनाथ दौड आजच्या काल अटक झाला पाहिजे। काय नाव आपलं? समाधान गोविंदा बोराडे। आहे की हे जे प्रकरण आहे, प्रकरणाला ते पीडित आहेत, पीडितांना हॉस्पिटलमध्ये जे सीएम आहे एकनाथ शिंदे त्यांनी अंजली दमानियाच्या सांगण्यावरून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये खासगी रुग्णालयात ऍडमिट केलं, असं अंजली दमानिया म्हणाले। कसं पाहतो? अंजली दमानिया फार मोठ्या नेत्या आहेत, फार मोठ्या समाजसेविका आहे आणि कुणाचं तरी काहीतरी ऐकून कसले तरी आरोप, कसल्या तरी वल्गना काहीतरी चुकीचे भाष्य करत असतात। त्यांनी प्रॉपर माहिती घ्यावी। मी 5 दिवसापूर्वी ज्यावेळेस कैलास घाटीमध्ये ऍडमिट झाला, मी दुसऱ्या दिवशी घाटीमध्ये गेलो आणि तिथं त्याच दिवशी सांगितलं की मी कैलासला या ठिकाणाहून खासगी दवाखान्यात नेणार आहे, सरकारी दवाखान्यामध्ये इलाजाची सुविधा चांगली नाही। त्यानंतर परवा मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन, माझे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहेत, मी स्वतः तिथून कैलासचा विरोध होता या गोष्टीला। कैलासचं म्हणणं होतं मी गरीब माणूस आहे, माझ्याकडे पैसे नाही साहेब। त्याला म्हणलं कैलास तू पैसे चिंता करू नको, पैसे आम्ही वर्गणी जमा करू, कमी पडले तर मी देईल, तू टेन्शन घेऊ नको। हे 4 दिवसापासून कैलास म्हणत होता। परवा सुद्धा त्याला काढला, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी होतं, भाऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी 1 महिना लेट बरा होईल, पण डॉक्टरांनी सांगितलं त्याच्या जीवाला धोका आहे, उगा रिस्क नको, म्हणून त्याला शिफ्ट केलं जे हॉस्पिटल
जे प्लस हॉस्पिटल संभाजीनगर, त्यानंतर या राज्याचे सन्माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा फोन आला आणि त्यांनी या कैलासच्या सर्व उपचाराची जबाबदारी घेतली. त्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाच्या वतीनं एकनाथ शिंदे साहेबांचे आभार व्यक्त करतो. त्यांना सुद्धा कोणीतरी काहीतरी चुकीची माहिती सांगितली, हरकत नाही, आपल्या तो मुद्दाच नाहीये. आपला मुद्दा असा आहे की कैलासला योग्य उपचार मिळणं, त्यांना लवकर बरा होणं आणि कैलासला ह्या ज्या मरण यातना, ज्या अत्यंत वेदना, दुःखदायक वेदना ज्यांनी दिल्या, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई लवकरात लवकर होणं. काय हे जे आरोपी आहे नवनाथ दौड, त्यांना आता स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून एक स्टेटमेंट दिलेलं आहे की या घटनेच्या प्रकरणामध्ये न होतो माझ्यावर राजकीय हेतूने गुन्हा दाखल करण्यात आला. आता राजकीय हेतू वगैरे, आता हे आरोपी ते बोलणार आहे. आता त्यांच्या बोलण्यात किती तथ्य आहे आणि फिर्यादीच्या आरोपात किती तथ्य आहे हा तपासाचा भाग आहे. ते पोलीस डिपार्टमेंट पाहिलं आणि पोलीस डिपार्टमेंट करतंय काय. आज दौड, नवनाथ दौड हे महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात भाजपचं सरकार, गृहमंत्री त्यांचा, पोलीस खातं त्यांचं. ते ज्या उत्तर प्रदेशमध्ये गेल्याचं म्हणतात तिथं सरकार भाजपचं, पोलीस त्यांचे. ज्या मध्य प्रदेशमध्ये शेवटचं लोकेशन मिळालं ते राज्य भाजप सरकारचं, पोलीस त्यांचे. म्हणजे सरकारला हे लवकर अटक करून आम्हाला न्याय द्यायचा नाहीये. आज हे सगळे लेकरं बाळा, याचा परिवार उन्हाताना तिथं मोर्चा काढायला आले. म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक शहरात मोर्चे निघाले पाहिजे. सामाजिक वातावरण खराब झालं पाहिजे असं सरकारला वाटतंय का? म्हणजे भांडल्यावरच न्याय मिळतो का? आम्ही जी न्याय मागणी ती का मिळत नाहीये? तो काय पाकिस्तानात जाऊन लपला का? तर तो आरोपी असेल, पोलिसांनी हे सांगावं की तो आरोपी नाहीये, सोडून देऊ आम्ही विषय. आणि तो जर आरोपी आहे तर त्याला अटक करा. कशाला आम्हाला उन्हातानात बेजार करता? कशाला आम्हाला संघर्ष करायला लावता? उद्या जर या रस्त्यावरच्या संघर्षामध्ये काही कमी जास्त झालं, लोकांनी जर कायदा व सुव्यवस्था हातात घेतली, या जबाबदार कोण? प्रशासनाची जबाबदारी नाही. गृहमंत्री काय करताय आपण? माझी नम्र विनंती आहे गृहमंत्र्याला, या मुख्यमंत्र्यांना, की तुम्ही आम्हाला मोर्चे काढायला लावू नका, आम्हाला उन्हातानात तपवू नका, आमच्या हातात कायदा घ्यायची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. महाराष्ट्र शांत आहे, शांत राहू द्या. आरोपीला अटक करा. गुन्हा असेल तर अटक करा, नसेल तर सोडून द्या. त्यातही आमचं काही म्हणणं नाही, जबरदस्ती काही नाहीये. पण तुम्ही खेळवता कुणाला, कशासाठी खेळवता हा आमचा प्रश्न आहे.